हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर अवश्य पाहून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलवर तो अपलोड झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने गावाकडील लाईफ कशी असते, सनसेट लाईफ, ते सर्व आपण शूट केलेलं आहे आणि तो अपलोड केलेला आहे. तर पाहिला नसेल तर अवश्य पाहून घ्या. तर आज थोडं आपल्याला शेता निगडीतच आहेत, बाहेरची काम आहेत, थोडे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते करायचे आहेत. तर ते करून मग आपण शेतामध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर ज्या टास्क असतील त्या आपण करून घेणार आहे. काहीच आपलं जे काम होतं ते आवरून आपण आलेलो आहे आणि आपल्या घराजवळ ज्या तुरी केल्या होत्या, जे की तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की आपल्या मोकळ्या जागेत काय करायचं, हा व्हिडिओ मी सजेशनसाठी तुम्हाला टाकला होता. तर त्याच्यामध्ये आपण ज्या तुरी लावल्या होत्या त्या हार्वेस्ट करण्याचं काम चालू आहे आणि हार्वेस्टरने आपण करतोय, कारण की त्या आता पूर्णपणे वाळून गेल्या होत्या आणि त्या लवकरात लवकर करावं लागतं. त्यासाठी हार्वेस्टरने आपण त्या करत आहे आणि समोर बघू शकताय हार्वेस्टरने करायचं काम चालू आहे. तशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण जर शेतामध्ये वापरली तर बराचसा आपण टाईम पण वाचू शकतो आणि पैसे पण वाचू शकतो. जसं की आधी तुरी कशा काढत होत्या, मे बी लेबरकडून काढावं लागत असणार, कारण की मशिनरी अवेलेबल नव्हत्या. तर आता बघू शकताय समोर मशिनरी अवेलेबल झाल्यामुळं एकदम फास्टमध्ये होते सगळं. तर या भागात थोडंसं पाणी साठतं पावसाळ्यात, त्यामुळे इथल्या तुरी खराब झाल्या होत्या आणि बाकी तिकडं चांगल्या आहेत. समोर इकडं बघू शकताय तुम्ही. तर हा आपलं आंब्याचं झाड आहे, जे की बांधावरचं झाड आपण म्हणतो ना, त्याला चांगले आंबे असतात त्या टाईपमध्येच हे आपलं बांधावरचं झाड आहे, जे की केशर आंब्याचंच आहे. आणि एवढं चांगले त्याचे आंबे असतात ना, साधारणतः ह्याला 1000 आंबे एका टाईमला निघले होते, जे की म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या ह्याच्या आकड्यात निघतात ते. म्हणजे एक वर्षी मॅक्झिमम 1000 आंबे निघाले होते. आणि आता या वर्षी पण तुरा लागतो त्याला, बघू शकता तुम्ही. इथं मोहर लागायला सुरुवात झालेली आहे. खाण्यासाठी एकदम टेस्टी आहे आंबा. हे साधारणतः एक अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं जे शेत आहे तिथं आज जे आपलं विहिरीवरची मोटर होती, जे की आपण आपल्या वॉटर टँकमध्ये वॉटर स्टोअर करतो आपलं, मग आपण विहीर, बोरा, नदी असेल याच्यातलं पाणी कलेक्ट करतो. तर त्या विहिरीवरची मोटर थोडी खराब झालेली आहे, तर ते बदलण्याचं काम चालू आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघितलं असेल आपल्या टँकची वॉटर लेवल आहे ती खूप खाली गेलेली आहे आणि आता सध्या सगळ्या पिकांना पाणी द्यायला चालू होतं. जसं की हरभरा असेल, बाकीच्या ज्या बागा आहेत त्यांना पण पाणी द्यायचं चालू होतं. तर ते आपल्याला फिलअप करून घ्यायचं, त्यासाठी जे मोटर खराब झाली होती ते नीट करण्याचं काम चालू आहे. तर ते झाल्यानंतर मग आपलं टँकमध्ये पाणी चालू होईल. तर मित्रांनो, आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे आणि आजच्या टास्क चालू झालेले आहेत. त्याच्याचबरोबर इकडे तुम्ही समोर बघू शकता आपला वॉटर टँक आहे, जे की आधीपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल. जे नवीन असतील त्यांनी आपले यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत डिटेलमध्ये, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि समोर बघू शकताय वॉटर लेवल आहे ते एकदम खाली गेलेले आहे, जे की तुम्हाला इथं पांढरं दिसतं. तिथपर्यंत वॉटर लेवल आपण ठेवतो, कारण की 17 वर्ष झालेले आहे त्या कागदला टाकून, त्याच्यामुळे जास्त फुलं आपण भरू शकत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या पांढऱ्या रेषेपर्यंतच भरतो. पण त्याच्या पण आत्ता खूप खाली गेलेलं आहे, कारण की इकडून बघता आपल्या विहिरीवरून पाईपलाईन आलेली आहे आणि तिकडून नदीवरून आहे. पण या दोन्ही पण मोटरा बंद आहेत आणि याच्यातून कंटिन्यूली वॉटर उपसा करायला चालू आहे, जे की आपल्या फळबाग आहे, बाकीचं पीक आहे त्याला द्यायला पाणी चालू आहे. त्यामुळेच जी वॉटर लेवल आहे ती एकदम खाली गेलेली आहे. तर ते आपल्याला भरून घेण्यासाठी मोटर चालू करावं लागतात, पण ते काहीतरी बिघाड झाल्यामुळं, जळल्यामुळं ते मोटर आपल्या बंद अवस्थेत आहेत. तर ते आपण आता ठीक करून याच्यामध्ये पाणी सोडणार आहे आणि त्याच्यानंतर जी वॉटर लेवल आहे ते मेंटेन करू आपण. व्ह्यू आहे ना सनसेटचा असेल आणि नाही तर दिवसा असेल, बघू शकता एकदम भारी दिसतो. जे की आपले द्राक्षाचे प्लॉट आहेत, पहिला असेल दुसरा असेल, ते एकदम भारीमध्ये दिसत. बाकी इकडं कांद्याचं नवीन आपण सोईंग केलेलं आहे, त्याचबरोबर हे ऊस लावणार आहेत आपण, त्यासाठी सध्या रान आपली तळत आहेत उन्हामध्ये. आणि इकडं आपला वॉटर टँक असेल आणि सनसेटला तिकडून व्ह्यू दिसतोय, जो की काल ब्लॉग अपलोड झालेला आहे. पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्या. तर आज आपल्या शेतामध्ये टास्क फक्त जे मोटर आपली जळालेली आहे ते सध्या आपल्याला विहिरीतून काढून नीट करून आणायची आहे. जे की फिटर असतात त्यांच्याकडे आपण नेतो आणि त्याच्यानंतर मग आपली मोटर आहे ती चालू होईल आणि त्यानंतर आपल्या टँकमध्ये पाणी यायला सुरू होईल. असं जर वातावरण क्लिअर असेल ना, बागेसाठी खूप चांगलं असतं. बघू शकताय म्हणजे आता निरोगी राहतं वातावरण, हे बागेवर जास्त रोग येत नाहीत. असं क्लिअर सनलाईट असेल तर बघू शकताय तुम्ही जी आपली बाग आहे ती एकदम फ्रेशली असते. जे घड असतात ते व्यवस्थित प्रकारे वाढतात आणि फ्लॉवरिंग स्टेजमध्ये येत आहे सध्या. बघू शकता तुम्ही इथं हे जे गवत ते वेस्टेज असतं ते आता
जो पहिला प्लॉट आहे तो योग्यरित्या बाहेर पडलेला आहे आणि GAचा स्प्रे पण त्याच्यावरती झालेला आहे. तसं त्याच्यावरती आता फ्लॉवरिंग स्टेजमधून बाहेर आल्यानंतर GAचे स्प्रे आपण करून घेणार. आणि हे जे आंब्याचं झाड दिसते तुम्हाला ह्याचं वैशिष्ट्य काय सांगतो मी. याला 2 प्रकारचे आंबे येतात, कारण कलम करताना 2 प्रकारचे त्याला कलम झालं होतं. एक केशर आंबा येतो आणि एक दुसऱ्या प्रकारचा आंबा येतो. यावर्षी घडाची साईज आहे ना ती एकदम बेस्ट क्वालिटी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथं हे असतील आणि किती एकदम लवचिक आहेत बघू शकता ना. ते असे काटक नाहीत, नाहीतर मोडले असते. एकदम लवचिक आहेत. आपण कसं जरी वाकवलं तरी ते मोडत नाहीत. कोणता पण घड घ्या तुम्ही. साईज बघू शकता एकदम चांगली झालेली आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण जेवढी पहिल्या वर्षी काळजी घेतली होती तेवढी घेतलेली नाही. म्हणजे चालू आहे काळजी आहे, पण जेवढी आपण पहिल्या वर्षी घेतली होती त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे. पण पहिल्या वर्षीपेक्षा द्राक्षाची क्वालिटी एकदम चांगली आहे. आता कोणत्या पण लाईनमध्ये जा तुम्ही, एक साईजचं सगळं दिसेल तुम्हाला मनी. तर इकडे बघू शकता हा आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे, जे की तुम्हाला माहितीच असेल. हा मी जसं रोज येतोय तसं रोज मला त्याची हाईट जास्त दिसते आणि जास्त फुलं दिसत आहेत. तर हे चांगलं आहे, कारण की त्याची वाढ एकदम चांगल्या पद्धतीने होते. आणि बघू शकता इकडं द्राक्षाच्या प्लॉट शेजारी आपल्या इकडे हरभऱ्याचा प्लॉट आहे, जे की आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेला आहे आपण. तर मी रोज जसं येतो रोज बघतो तर रोज मला त्याची हाईट जास्त दिसते, फुलं जास्त दिसत आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने वाढतोय. समोर तुम्ही पाहू शकताय. आणि त्याचबरोबर जे इथलं थोडं मधलं गवत आहे ते काढून घ्यायला चालू आहे सध्या, कारण की बाकीचे काही टास्क नसल्यामुळे. आणि आता कामं पण भरपूर कमी आलेले आहेत. जास्त काय तातडीचे कामं नाहीत. जे की हार्वेस्टिंगचं होतं सीताफळाचं ते पण संपलेलं आहे. आपले हरभरे आहेत त्याच्यामधलं खुरपणीचं असेल, त्याला स्प्रेइंग असेल, ते सगळं झालेलं आहे. पाणी द्यायचं पण झालेलं आहे. त्यामुळे तातडीचे जे काम आहेत ते सध्या कमी आहेत. त्याच्यामुळं आपल्या शेतातलं वातावरण एकदम शांत झालेलं आहे. सगळे आपलं निवांत काम करतात. जे सकाळचं दूध काढण्याचं असेल आणि बेसिक पाणी सोडायचं कोणत्या प्लॉटला ते तेवढं चालू आहे. बाकी मग निवांतच आहे. पण जे आता लर्निंग स्टेजमध्ये आहे ना त्याचा फायदा नक्कीच भविष्यात आपल्याला होणार आहे, कारण की आपण बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकतोय आणि त्या शिकणं खूप गरजेचं असतं. जे की बेस पक्का झाला तर पुढचं जे बांधकाम आपण करणार आहे ते चांगलं होतं. त्या पद्धतीनं आपला आता बेस पक्का झाला तर पुढे ज्या अडचणी येणार आहेत त्याला आपण व्यवस्थित प्रकारे फेस करू शकू. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असो तुम्ही बेस पक्का करा आणि त्याच्यानंतर मग मोठे पाऊल टाकायला सुरुवात करा. तर व्ह्यू कसा दिसतोय बघा एकदा ह्या साईडनं, कारण की ऊन जे पडलेलं आहे एकदम चांगलं पडलेलं आहे आणि आपला हरभरा पण चांगला वाढलेला आहे. त्याच्यामध्ये आंब्याचा प्लॉट किती भारी दिसतोय बघा तुम्ही. जेव्हा आपण याला पीक धरू ना त्याच्यानंतर तर अजून चांगला दिसणार आहे, कारण की ह्याला आंबे जेव्हा येतील ते दृश्य बघण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघतोय. पण साधारणतः 2 वर्ष झालेत आणि यावर्षी जो मोहर लागायला पाहिजे तो अजून तरी लागलेला नाही, कारण की जे आपले मोठे आंबे त्याला लवकर लागतोय आय थिंक. आणि हे जे छोटे असल्यामुळं जरा उशिरा लागेल. तर आय होप की बघू आपण थोडी वाट बघू हिला आणि लागलं तर चांगलंच, नाही तर पुढच्या वर्षीपासून नो डाऊट आपण त्याला मोहर धरणारच आहे. तर काही इकडे बघू शकता आपली द्राक्षाची बाग आहे आणि आपला जो हा प्लॉट आहे थोडा उंचीवरती आहे. माळावरती म्हणलं तर चालेल, पण माळ नाही आहे, काळी जमीन आहे इथं. आणि इथून जो व्ह्यू येतोय ना बघू शकताय, उंच ठिकाणी असल्यामुळं बाकी जे सर्व आहे ते उताराला आहे. आणि बघू शकता कशा पद्धतीने दिसते ते. तिकडून एक सीना नदी बनून गेलेला आहे, भीमा नदीची उपनदी आहे. साधारणतः 3-3.5 किलोमीटर आहे. तिथून आपण पाईपलाईन आणलेली आहे, जे की आपल्या शेतामध्ये आपण पाणी सोडतो. आणि त्यानंतर मग असंच आपला प्लॉट आहे. इकडं आंब्याचा असेल, इकडं द्राक्षाचा असेल. आणि व्ह्यू किती सुंदर आहे आणि वातावरण बघू शकता किती क्लिअर झालेलं आहे. त्याच्यामुळं बाग अजूनच भारी दिसते आपली. पाणी सोडल्यानंतर इकडे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी, उंदर असतील बाकी ससे असतील त्यांनी काय केलं होतं, हे जे होतं का हे निघालं होतं आणि मग त्याच्यामुळे बघू शकता इथं किती पाणी आपलं वेस्ट गेलं. इथं पाणी साठतं भरपूर, जे की आपण बागेतनं पाणी काढून दिलेलं आहे, कारण की बागेत पाणी साठणं हे चांगलं नसतं. त्याच्यामुळं योग्यरित्या आपण उतारलेलं आहे, जे की पाणी वरच्या टोकाला जर सांडलं तरी इकडं वाहत येतं. त्याच्यामुळे बागेमध्ये कुठंच पाणी सांडत नाही आणि ते मग इकडे येतं आणि इथून आपण सांडवा काढून दिलेला आहे, जे की दगड तिथे दिसत असतील. तिथून मग खाली त्या तळ्याला जातं. इथून एक तळं आहे, त्या तळ्याला ते पाणी जातं पावसाळ्यामध्ये. तर इकडे बघताय हे कार्यक्रम आहे, तर हे गायरान आहे.
तर गायरान म्हणजे काय जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, बघू कोणाला कोणाला माहिती आहे. त्यामुळे हे सध्या मोकळं दिसतंय आणि हे मोकळंच राहणार आहे. ज्यांना गायरान माहीत असेल त्यांना समजलं असेल, माहिती असणाऱ्यांनी जरूर कमेंट करा. तर वातावरण एवढं शांत असतं ना इथं. समोरून रेल्वे जाते, तुम्हाला आय थिंक दिसत असेल, इथून दिसते, बघू शकता समोर तुम्हाला. तिथं गेली आत्ता, तिथून पास झाली. तर त्याचा आवाज इथपर्यंत येतो, जे की ते 3-3.5-4 किलोमीटर लांब असेल. तुम्हाला तिथं विजिबल असेल, इथून रेल्वे जाते. तर त्याचा आवाज इथपर्यंत येतो. एवढं वातावरण इथं शांत असतं. आणि आता माझ्या कानामध्ये किर्र होतं माहिती आहे, मी जर काय बोललो नाही तर कानामध्ये अक्षरशः किर्र होतं. एवढं शांतता इथं, पिन ड्रॉप सायलेन्स आहे. तर आपण जसं यूट्यूबवरती कंटिन्युअसली रेग्युलरली यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतो, तसंच इंस्टाग्रामवरती पण डेली आपण अपडेट देत असतो. इथे कसं लॉंग कंटेंट असतो तसं तिथे शॉर्ट कंटेंट असतो. तिथं टाईम लिमिट आहे, त्याच्यामुळं आपण शॉर्ट कंटेंट तिथं अपलोड करतो. तर अवश्य आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक अबाउटमध्ये आहे, तुम्ही जाऊन अवश्य फॉलो करू शकता. तर बघू शकता आपला कांद्याचा प्लॉट, जे की तणनाशक फवारून घेतलेलं आपण परवा, आणि आता ते तण सुकायला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे बघू शकता तुम्हाला रिझल्ट दिसत असेल. कांदा असल्यामुळे आपल्याला आज जाता येत नाही, पण हे बघू शकता तुम्ही सुकायला लागलेलं आहे आता. आणि इथं बघू शकता कांद्याचं पीक. आपण लावलेलं पीक औषध फवारून सुद्धा चांगलं येणार नाही, पण गवत जास्त ते विदाऊट एनी का औषध देता किती चांगलं येतं बघू शकता ते. आणि औषध फवारलं तरी ते लवकर जळत नाही, जे की इकडं आता बघू शकता आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये. तर ही आपली द्राक्षाची बाग असेल, हे कांद्याचं पीक असेल, आंब्याची असेल, सीताफळाची असेल, हे आपण कंटिन्युअसली त्याच्याकडे लक्ष देतोय. टाईमच्या टायमाला त्याला खत औषध पाणी करतोय, त्याच्यामुळे ह्या चांगल्या आहेत. आणि मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो नंतर की न करतेपणामुळे काय होऊ शकतं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. तर मित्रांनो, आपण आलो आपल्या पेरूच्या बागेमध्ये, जे की आपल्या घराजवळ आहे. आपल्या शेतातील काय टास्क असतील त्यावर पण आपण आपल्या घरी आलोय. आणि इथं बघू शकताय थोडंसं लक्ष कमी पडलं की काय होऊ शकतं, याचं जिवंत उदाहरण आहे इथं. कारण की आपण पेरूची बाग लावली होती, जमीन पडीक राहत होती म्हणून, पण नंतर पाण्याचा जे शॉर्टेज तयार झाला आपल्या इथं, त्याच्यामुळं आपल्याला याला पाणी देणं होत नव्हतं. त्याच्यामुळं आपण प्रॉपरली याच्याकडे लक्ष देऊ शकत नव्हतो. पण यावर्षी पाण्याचं प्रमाण आहे, चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी आपल्याकडे स्टॉकमध्ये आहे. तर यावर्षीपासून आपण याला चांगलं लक्ष देणार आहे. पण लक्ष नाही दिलं की काय होऊ शकतं बघू शकताय. हे पेरूचं असं नुकसान झालेलं आहे, आणि गवत पण किती पण वाढलेलं आहे, झाडं काही जळून गेलेले आहेत, ड्रीप बघू शकता असे झालेले आहे, खराब झालेले आहे. तर आता या वर्षीपासून आपण याला चांगलं लक्ष देणार आहे, कारण की पाणी असेल तर शेती चांगली होऊ शकते. पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं, कारण की पिण्यासाठी इथं उन्हाळ्यामध्ये अवघड होत होतं. पण या आत्ता जे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढलेलं आहे, वॉटर लेवल जमिनीची. त्याच्यामुळं आता आपण यावर्षी त्याला योग्य ती ट्रीटमेंट घेऊन बाग आपली व्यवस्थित चालू करणार आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, मॅनेजमेंट त्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. त्यासाठी कोणतीही गोष्ट करताना एक दिवस उशीर होऊ द्या, पण त्याचं प्लॅनिंग करूनच ते आपण चालू केलं पाहिजेत. हे गाईस, तर आपल्या ज्या डेली टास्क असतात त्या कंप्लीट झालेल्या आहेत. तसंच आपला वर्कआउट जो होता तोही कंप्लीट झालेला आहे. जर तुम्ही वर्कआउट करत नसाल तर अवश्य करा, कारण की फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच ऑर्गॅनिक आणि हेल्दी खाणंसुद्धा त्याबरोबर महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही व्यायाम करत नसाल तर अवश्य करा. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.